सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील वडजाई रोडवर महामार्गाच्या भुयारी मार्गात साचलेले पाणी आणि जीवघेणा खड्ड्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी यात साचलेल्या पाण्यात उभे राहून नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते। मात्र टोल प्रशासनाच्या उदासीनतेनंतर आज धुळ्याचे माजी नगरसेवक अमीन पटेल आणि स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले। या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी मुले आणि नागरिकांची ये-जा असते। साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथे रोज अपघात होत आहे। ही अत्यंत गंभीर बाब या निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे। सोनगिरी टोल नाक्याच्या कंत्राटदाराकडून होत असलेल्या या दुर्लक्षामुळे जर अपघात होऊन एखाद्या विद्यार्थ्यांचा किंवा नागरिकाचा जीव गेला तर संबंधित कंत्राटदारावर थेट कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। तसेच येत्या 10 ते 15 दिवसात खड्डे बुजवून रस्त्याचे काँक्रिटीकरण न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा थेट इशाराही प्रशासनाला देण्यात आलाय। हे निवेदन देताना काँग्रेसचे नेते आमीन अब्दुल करीम पटेल यांच्यासह अब्दुल हफीज, हक खान, अबुलेस साबिर, खलील मेहंदी हसन, नासिर अख्तर, शफीक अहमद, मनसूर अहमद, निसार अहमद, आसिफ अन्सार आणि मोहसिन तांबुळे आदी उपस्थित होते। आता या इशाऱ्यानंतर प्रशासन संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।